श्वास घेत घेत वर यायचा आहे. जसं जसं आपण त्या श्वास घेतील तसं एक एक पायानं आपण पुढे मागे जायचं आहे. हळूहळू एकदम स्लो मोशनमध्ये जायचं आहे खाली. एकदम जोड्यानेही करायचं नाही, एकदम कोणतीही क्रिया हळूहळू करायची आहे. परत श्वास घेत घेत श्वास घ्यायचा, वर यायचं, एक एक पाऊल आपण मागे जायचं आहे, परत मागे जायचं आहे. आणि इथं पूर्ण वर आला की आपला सामान्य श्वास ठेवायचा आहे. श्वास कोणताच घ्यायचा नाही, पूर्ण सामान्य श्वास ठेवायचा आहे. परत खाली जाताना श्वास सोडत सोडत जायचा आहे. अगदी स्लो करायची आहे ही क्रिया. याने फरक काय पडतो ते सांगते ना, याचे फायदे पण सांगते. याचा फायदा असा आहे की इथं प्रॉब्लेम असतात, खांदे दुखतात, कुणाचे हातही वर जात नाही, कोणी असं मागे केलं तरी इथं भरून येते, चमक निघते. कोणाला पाठीचा त्रास असते, पाठीचे प्रॉब्लेम निघून जातात. सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असते, त्यांना ते स्पॉन्डिलिसिसचा त्रास निघून जाते. फ्रोजन शोल्डर असते, फ्रोजन शोल्डरचा त्रास कमी होतो. आपल्या छातीमध्ये जे प्रॉब्लेम असतात, अटॅक वगैरे समजा ते ब्लॉकेज वगैरे, ते निघून जातात. पोटावरली चरबी कमी होते. आणि दिवसातून किती वेळा करायचं मग? 2 वेळा करू शकता, सकाळ आणि संध्याकाळ. पोटामध्ये काहीच नाही पाहिजे जेवण. सकाळी रिपिटेशन किती 3 वेळा रेपिटेशन, 3 वेळा. आता याच्यातून दुसरा